सध्या फ्रॅक्चर्ड फ्रीडम या पुस्तकाला दिलेला पुरस्कार राज्य सरकारने रद्द केल्यामुळे साहित्य वर्तुळातनं नाराजी व्यक्त होते आणि वादंग निर्माण झालाय। विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सुद्धा नुकताच पत्रकार परिषदेमध्ये या बाबीचा उल्लेख केला, तर अनुवाद न वाचताच पुरस्कार रद्द केला याची खंत असल्याचं फ्रॅक्चर्ड फ्रीडमच्या अनुवादिका अनघा लेले यांनी म्हटलंय। अनुवादाला राज्य सरकारचा पुरस्कार दिला गेला होता, पण हा पुरस्कार रद्द झाल्यामुळे कमालीची नाराजी उमटू लागली आणि वादंग निर्माण झालाय। पुरस्कार रद्द झाल्याची खंत असल्याची भावना अनुवादिका अनघा लेले यांनी व्यक्त केली आहे। अनघा लेले आपल्या सोबत आहेत। कोबाड गांधी लिखित फ्रॅक्चर्ड फ्रीडम या इंग्रजी पुस्तकाचा त्यांनी मराठीत अनुवाद केला आणि त्या पुस्तकाला राज्य शासनाने पुरस्कार जाहीर केला आणि त्यानंतर तो रद्द करण्यात आला। मॅडम, स्वागत तुमचं। पहिली प्रतिक्रिया तुमची या सगळ्या घटनाक्रमाबद्दल। मी व्यावसायिक अनुवादक आहे आणि जेव्हा लोकवाङ्मय गृह आणि कोबाड गांधी यांनी मला अनुवादासाठी अप्रोच केलं त्यावेळेला मी ते पुस्तक वाचून पाहिलं आणि त्या पुस्तकामध्ये काहीच आक्षेपार्ह काही नाही आहे। उलट म्हणजे या सगळ्या तुरुंगातल्या त्यांच्या ज्या आठवणी आहेत त्या सिस्टीमबद्दल त्यांनी लिहिलेल्या काही आठवणी आणि चिंतन इतकं ते मर्यादित त्याचा आवाका आहे। त्यामुळे मी अनुवादाला होकार दिला आणि पुरस्कार थोडा अनपेक्षित होता, पण तरी मिळाल्यानंतर अर्थातच खूप आनंद झाला, कारण अनुवादक म्हणूनच मी काम करते, तर अनुवादाला अशा पद्धतीचा एखादा मोठा पुरस्कार मिळावा ही माझ्यासाठी मोठी गोष्ट होती आणि त्यामुळे आनंद तर झाला। पण नंतर हे जे झालं त्यावेळेला असं वाटलं की पुरस्कार दिला एका तज्ज्ञांच्या समितीने आणि रद्द झाला त्यावेळेला ट्विटरवर काही गदारोळ झाला, कोणी आक्षेप घेतला म्हणून रद्द झाला। तर मग त्या तज्ज्ञांच्या समितीचं जे त्यांनी पुस्तक वाचून अभ्यास करून जे मत बनवलं होतं त्याच्यापेक्षा अशा पद्धतीचं पुस्तकही न वाचता ज्या पद्धतीचा गदारोळ करण्यात आला त्याला का जास्त महत्त्व दिलं जावं हे दुर्दैवाचं आहे, एवढंच वाटलं सुरुवातीला। समितीने पुस्तक वाचून तुम्हाला द्यायचं ठरवलं होतं, रद्द करताना मात्र पुस्तक न वाचता फक्त ट्विटरवरती प्रतिक्रिया आल्या। एक परसेप्शन तयार करण्यात आलं की हे नक्षलवादाला अधिक चालना देणारं पुस्तक आहे वगैरे। तर असं काही या पुस्तकामध्ये आहे की हे नक्षलवादाचं किंवा जे काही शहरी नक्षलवाद आहे की जो लपून छपून काम करतो, शहरातल्या तरुणांना ब्रेन वॉश करतो, असं काही या पुस्तकामध्ये आहे? तसं नक्कीच काही नाही आहे। मी आधी म्हटलं तसं हे मुख्यतः तुरुंगातल्या आठवणींचं त्यांच्या आणि तिथे त्यांनी बघितलेल्या परिस्थितीचं असं त्यांच्या आठवणीचं वर्णन आहे आणि त्याबरोबर त्यांचं लहानपण, त्यांचं तरुणपण, त्यांनी UK मध्ये चार्टर्ड अकाउंटंटची परीक्षा दिली त्यावेळेचं असे काही आठवणी आहेत। बाकी चळवळीबद्दल किंवा असं म्हणजे मला तरी आक्षेपार्ह तर अजिबातच काही वाटलं नाही। उलट मग त्यांनी या डाव्या चळवळीमधल्या काही चुकीच्या गोष्टी असतील किंवा काही लूप होल्स असतील तर याच्याबद्दल पण त्या पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे की काय करायला हवं, काय नाही करायला हवं, डावी चळवळ का मागं पडली किंवा एकूण नक्षलवादाबद्दल असं काही आहे उलट त्याच्यामध्ये? तो सुद्धा भाग खरं खूप जास्त नाही आहे, पण असेल तर थोडा तो क्रिटिसाइज करणार आहे हे तुम्ही म्हणताय डाव्या चळवळींना किंवा नक्षलवादाला क्रिटिसाइज करणारा भाग बरोबर आहे। म्हणजे त्यांचं जे चिंतन आहे त्याच्यामध्ये त्यांनी लोकशाही, स्वातंत्र्य आणि माणसाचा आनंद याच गोष्टींवरती भर दिलेला आहे। तुम्हाला जेव्हा पुरस्कार मिळाला तेव्हा सांगण्यात आलं, पण रद्द झालाय असं जेव्हा ठरलं तेव्हा तुम्हाला काही सांगण्यात आलं का? नाही, मला प्रकाशनाकडून त्यांच्या वेबसाईटवर जो GR होता तेवढाच त्यांनी प्रकाशनाने मला फॉरवर्ड केला। लेख वगैरे मी नेहमी ट्रान्सलेट करते, याशिवाय अक्षरशः म्हणजे कमर्शियल ट्रान्सलेशन ज्याला म्हणतात ते करणं हाच माझा व्यवसाय आहे। पूर्वी मी इंजिनिअरिंगची डिग्री घेतली आणि इंजिनिअरिंग फील्डमध्ये काम केलं आहे, पण या कामामध्ये थोडी वेळाची फ्लेक्झिबिलिटी असल्यामुळे मी या कामाकडे शिफ्ट झाले, त्यामुळे अनुवादक हेच माझं काम आहे। याच्या आधी पण तुम्ही अनेक पुस्तकं अनुवादित केली असतील, किती आहेत पुस्तकं तुम्ही अनुवादित केलेली? मी आत्ता म्हटलं तसं पुस्तक माझी एक पुस्तक आहे जे कादंबरी आहे, म्हणजे त्याचा राजकीय याच्याशी काहीच संबंध नाही आहे। बाकी मी लेख वगैरे करते, पण त्या व्यतिरिक्त मी जसं म्हटलं तसं मुख्यतः कमर्शियल ट्रान्सलेशन्स मी करते। हे सगळं काही होतंय तर न वाचता एक मत तयार करणं, फक्त सोशल मीडियावरून
जे काही व्यक्त केलं जातं त्यामुळं होतं असं वाटतं? काय वाटतंय तुम्हाला? हां, सोशल मीडियावर म्हणजे जे आत्ता झालं ते सोशल मीडियामुळे झालं असंच मला वाटलं त्या सगळ्या ह्याच्यावरून. खंत आहे याची? खंत तर आहेच आणि माझ्या फेसबुक पोस्टमध्ये मी ती व्यक्तही केलेली आहे. धन्यवाद. तर अनघालेले व्यवसाय म्हणून त्यांचं काम करतात अनुवादाचं, आणि तो अनुवाद चांगला वाटला, जी समिती गठीत करण्यात आली होती आणि म्हणून त्यांना पुरस्कार मिळाला. पुरस्कार मिळाल्याचा त्यांना आनंद तर झाला, परंतु त्यानंतर जे काही झालं आहे याबद्दल त्यांनी तर खंत व्यक्त केलेली आहेच, पण महाराष्ट्रातल्या साहित्य विश्वाबरोबरच इतरांनी देखील जे वाचन करतात, थोडा विचार करतात, त्यांनी देखील याकडं पुन्हा एकदा शांतपणे पाहण्याची गरज आहे. कॅमेरामन अमोल गवाळेसह मंदार गुंजारी, एबीपी माझा, पुणे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.